पुण्यातील विसापूर किल्ला परिसरात एका 5 वर्षीय चिमुकलीवर बंदोबस्ताकरता ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। राज्यात नव्याने आलेल्या सरकारच्या शपथविधी होऊन काही दिवसच उलटले आणि राज्यात बलात्कार, हत्या अशा कृत्याने थैमान घातल्याचे दिसून येते। काल 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी होती आणि गड किल्ल्यावर फिरायला येणाऱ्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे पोलिसांनी काळजी म्हणून बंदोबस्ताकरिता पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी लावली होती। बंदोबस्ताकरता आलेल्या पोलिसाने आधी हॉटेलमध्ये जेवण केले आणि त्यानंतर त्या हॉटेल मालकाच्या छोट्या चिमुकल्या मुलीवर अमानुषपणे अत्याचार केला। सध्या आरोपीला अटक करून त्यावर लैंगिक अत्याचार, पॉस्को तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली। बघा या संबंधात PR मीडियाची खास रिपोर्ट। काय घटना घडलेली आहे? अशी घटना घडली, आम्ही सफरच्या पायथ्याशी थांबतो, आमचं एकलंच घर आहे। तर ते मुलगी आमची तिथं असे थांबली होती, वाळूच्या ढिगावर खेळत होते। यांना मी जेवाय केलं, जेवण दिलं आणि मी गेले आपल्या शेतावर निघून आणि ती पोरगी अशी खेळायला लागली। माझी सून आणि ती भाशी ती अशी घरात स्वयंपाक करत होती, तर ती काउंटरला ती आली, तर ती पोरगी तिकडून रडत आली, म्हणते आई नाही मम्मी, म्हणते अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे नेमकी काय घटना घडलेली आहे? कारण एका पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर येत आहे। नेमकी कधीची घटना आहे आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे? काल दिनांक 25 नाताळ असल्यामुळे आपण सर्व किल्ले आणि आपल्या परिसरात बंदोबस्त लावलेला आणि हा जो कर्मचारी आहे हा आपण मुख्यालयातून आपण जास्तीचे कर्मचारी मागवलेले, तर त्याची नेमणूक किल्ल्याच्या पायथ्याशी होती आणि त्यांचं एक दुकान आहे तिथे आणि ती जी पीडित आहे ती त्या जी चालवतात त्यांची मुलगी आहे आणि साधारणतः 4च्या सुमारास अशी कंप्लेंट आली की बाबा की तिने मुलीवरती काहीतरी असॉल्ट वगैरे झालेलं आहे। ते लगेच आम्ही घटनास्थळी गेलो, DYSP साहेब आम्ही घटनास्थळी गेलो। त्याच्यानंतर त्या जो कर्मचारी आहे त्याला इथे आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला BNSच्या कलमांप्रमाणे, तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे आणि आपले पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यात गुन्हा केला। त्याला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या ॲट्रॉसिटी असल्यामुळे DYSP मायने साहेब त्यांचा तपास करत आहेत आणि आता त्यांना रिमांडला घेऊन गेलेले आहे। दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीची वैद्यकीय तपासणी झालेली आहे, तसंच संबंधित जे आपण CWCला वगैरे पण आता हजर करणार आहोत। आज त्यांच्याशी हे झालेलं आहे। मुलीची तब्येत चांगली आहे आणि आरोपी जो आहे तो मध्यधुंद असल्याचं बोललं जात आहे। आपण त्याची तपासणी केलेली आहे, त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते गणेश खिंडला आपण पाठवलेलं आहे आणि ते असंबद्ध बोलत होता असं ते डॉक्टरांनी, जो इनिशियल डॉक्टर आहेत त्यांनी त्याचा एक रिपोर्ट दिलेला आहे। जसं म्हणजे ब्लड सॅम्पलवरनं नंतर त्यांचं जो संबंधित कर्मचारी आहे त्याच्यावर आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे? त्याच्यावर त्याला अटक केलेलं आहे आता आणि त्यांच्यावरती सस्पेन्शनची पण कारवाई झालेली आहे आणि अजून जसं घटना पुढे होईल त्याप्रमाणे अजून माननीय SP साहेबांनी स्वतः इथे व्हिजिट केलेली आहे, रात्री घटनास्थळ व्हिजिट केलेलं आहे आणि त्या आरोपी सगळ्यांशी त्यांच्याशी बोललेले आहेत पर्सनली, याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे।